नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आत्ता आलेली आहे पुण्यापासून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या हडशी या ठिकाणी. बरेच जणांनी मला कमेंट केलेलं होतं की ह्या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क आहे, ते एकदा हायलाइट कर. चला तर मग आज आपण तेच हायलाइट करूया. आतमध्ये जाऊया. ह्याची एंट्री फी किती आहे आणि आतमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ते तुम्हाला सगळं कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर पार्कचं टायमिंग आहे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजलेपर्यंत. हा संपूर्ण परिसर बराच मोठा असल्या कारणाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेऊ शकतात. या बोर्डावर आपल्याला त्या ॲक्टिव्हिटीचे चित्र आणि नाव विथ प्राइस दिलेले आहे. आधी पाहिलेल्या बोर्डवरची सगळी नावं पाहिली की तिकीट काउंटरला हा बोर्ड पाहताना आपल्याला कन्फ्युजन होत नाही. या बोर्डवर आपल्याला टाइम, प्राइस आणि किती राऊंडचे ते सेशन असतील हे सुद्धा इथे मेन्शन केलेले आहेत. चला तर मग आता तिकीट काउंटरला डायरेक्ट जाऊया आणि तिकीट काढूया आणि इथे अजून काही माहिती मिळते का ते बघूया. इथे असलेली सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कोणत्याही कारणास्तव तुम्हाला तिकिटाचे पैसे रिटर्न केले जाणार नाही. या व्यतिरिक्त इथे कॉम्बो पॅकेजेस आहेत, तेही तुम्ही ट्राय करू शकता. आमचे तिकीट काढून झालेले आहे. बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये माझा मुलगा विहान सहभाग घेणार आहे. मी कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतलेला नाही. मी फक्त केलेला आहे ते एन्जॉय. ॲक्च्युली मी ऑड डेला आल्या कारणाने जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे बराच वेळ खेळताही येतं आणि मनसोक्त एन्जॉय सुद्धा करता येते. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर हडशीचा सर्वात पहिला गेम विहानने हा घेतला होता. बसला का आधी तू नीट? चला माझ्याकडे बघा. झाली फटफटी आमची सुरू झालेली आहे. फटफटी यार पडायचं नाही. दोन्ही हाताने पकड दोरी. दोन्ही हाताने धर. अरे दोन्ही. वो कसं पण फिरवतात ते. पाय रोखून ठेव. पाय त्याच्यात रोखून ठेव. ये अरे वा 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 वा. जमलं की जमलं की. अरे 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 अरे. इकडून इकडून. जाणार आहे. बघूया विहान कशी राईड करतो ते. बाय विहान. पुढे नको जाऊ. मागे थांब. उतर खाली. बबडी केली असती राईड बबडी आपण. हां ही करूया मजेशीर आहे. झिप लाईन त्याचे हे करत करूया. झिप लाईन त्याला करू दे. आपण ह्याच्यात बसूया.
ॲडव्हेंचर पार्कमध्ये असं इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी सुद्धा आहे. विहान ही करायला तयार नव्हता म्हणून आम्ही निघालो पुढची ॲक्टिव्हिटी करायला. झिपलाईन करण्यासाठी वरती जेव्हा आम्ही चढलो ना, तिकडचा व्ह्यू इतका जबरदस्त होता आणि बारीक बारीक पावसाचे थेंब सुद्धा अंगावर पडत होते. एक नंबर क्लायमेट होता आत्ताचा हा. या ॲडव्हेंचर पार्कमध्ये मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सगळे सेफ्टी रूल्स नीट पाळले गेलेले आहेत. विहान मुळात उंचालाही घाबरत नाही आणि झिपलाईन करण्यासाठी तर तो नेहमी इंटरेस्टेड असतो. विहानकडे बघून असंच वाटतंय की मन में लड्डू फूट रहे होंगे. ही ॲक्टिव्हिटी त्याला खूप आवडते. विहान गेला त्याची राईड एन्जॉय करायला, आपण एन्जॉय करूया आता इकडचा व्ह्यू. विहान या ॲडव्हेंचर पार्कमध्ये आत्तापर्यंत तुम्ही आउटडोर गेम्स पाहिले. आता तुम्हाला मी दाखवत आहे इनडोर गेम. त्यामध्ये सुद्धा बरेच ॲक्टिव्हिटी मुलांसाठी अवेलेबल आहे. काय मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. बरं, अजून एक महत्त्वाचं, ॲडव्हेंचर पार्कसाठी फक्त हडशीला येणार असाल तर इतकंच तुम्हाला करायचं नाहीये. तर ह्या व्यतिरिक्त इथे करण्यासारखं बरंच काही आहे, ज्याच्यामध्ये वॉटर बोट्स आहे, संत दर्शन फिरू शकता आणि बरंच काही आहे, ज्याचा सविस्तर व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. आणि जाता जाता एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते म्हणजे माझ्या सगळ्या फॉलोवर्सना मी मनापासून थँक्यू म्हणते की तुम्ही जे माझे व्हिडिओ बघताय, शेअर करताय, लाईक करताय, त्यामुळेच मला इतकं सारं प्रोत्साहन मिळतंय. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच आमच्यावरती प्रेम करत राहा. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.